स्वागत आहे तुमचं अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आदिवासी विकास भरती 2023 याची जाहिरात दिलेली आहे. या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर या भरतीमध्ये आपल्याला नाशिक, अमरावती, ठाणे, नागपूर या विभागाच्या एकूण 602 जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर सगळ्यात आधी बघा, सगळ्यात आधी आपल्याला माहिती दिलेली आहे नाशिक विभागाची. तर नाशिक विभागामध्ये जवळपास 182 पदं त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर अमरावती विभागामध्ये 83 पदं आहेत. ठाणे विभागामध्ये 145 आणि नागपूरमध्ये 192 त्या ठिकाणी पदं दिलेली आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक या पदाच्या नाशिक आयुक्तालयामध्ये 3 जागा आहेत. निम्न श्रेणी लघुलेखकच्या 13 जागा त्या ठिकाणी नाशिकमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर अप्पर आयुक्त नाशिक यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्या 7 जागा आहेत. तर अप्पर आयुक्त ठाण्यामध्ये याच्या 3 जागा आहेत. त्यानंतर अप्पर आयुक्त अमरावतीमध्ये 4 जागा आहेत. आणि अशा एकूण 14 जागा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. संशोधक सहाय्यकच्या आपल्याला या ठिकाणी 4 जागा नाशिकमध्ये बघायला मिळतात. 5 जागा ठाण्यामध्ये, 5 जागा अमरावतीमध्ये, त्यानंतर 3 जागा नागपूर विभागामध्ये बघायला मिळतात. टोटल 17 जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. उपलेखापाल मुख्य लिपिक याच्या त्या ठिकाणी नाशिकमध्ये 17 जागा आहेत. अप्पर आयुक्त ठाण्यामध्ये 11 जागा त्या ठिकाणी आहेत. अप्पर आयुक्त अमरावतीमध्ये 8 जागा आहेत. नागपूरमध्ये 5 जागा आहेत. अशा टोटल 41 जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहाय्यक याच्या नाशिकमध्ये 57 जागा आहेत. त्यानंतर ठाण्यामध्ये 47 जागा आहेत. अमरावतीमध्ये 43 आणि नागपूरमध्ये 40 अशा एकूण 187 जागा बघायला मिळतात. लघुटंक लेखकच्या नाशिकमध्ये 3, त्यानंतर अमरावतीमध्ये 2 आणि अशा एकूण 5 जागा त्या ठिकाणी आहेत. गृहपालच्या पुरुष त्या ठिकाणी 13 जागा नाशिकमध्ये, 10 जागा ठाण्यामध्ये, 13 जागा अमरावतीमध्ये आणि 7 जागा नागपूर या ठिकाणी आहेत. अशा एकूण 43 जागा आहेत. त्याचबरोबर गृहपाल स्त्री त्या ठिकाणी नाशिकमध्ये 9 जागा, त्यानंतर ठाण्यामध्ये 5, अमरावती 6, नागपूर 5 अशा एकूण 25 जागा बघायला मिळतात. त्यानंतर अधीक्षक पुरुष या ठिकाणी आपल्याला 10 जागा नाशिकमध्ये दिलेल्या आहेत, 12 जागा ठाण्यामध्ये आहेत आणि 4 जागा नागपूरमध्ये आहेत. अशा एकूण 26 जागा बघायला मिळतात. पुढे दिलंय आपल्याला अधीक्षक स्त्री. आता अधीक्षक स्त्री याच्या जागा 20 जागा आपल्याला नाशिकमध्ये आहेत, 22 जागा या ठाण्यामध्ये आहेत, 1 जागा अमरावतीमध्ये, 5 जागा नागपूरमध्ये अशा एकूण 48 जागा आलेल्या आहेत. ग्रंथपाल या पदासाठी नाशिकमध्ये 14 जागा, ठाण्यामध्ये 16, अमरावतीमध्ये 1, नागपूरमध्ये 7 अशा एकूण 38 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी नाशिकमध्ये 11, ठाण्यामध्ये 13, नागपूरमध्ये 5 अशा 29 जागा बघायला मिळतात. आदिवासी विकास निरीक्षकच्या नाशिकमध्ये 1 जागा आहे आणि नागपूरमध्ये 7 अशा एकूण 8 जागा त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर पुढे आपल्याला सहाय्यक ग्रंथपाल म्हणून पद दिलेलं आहे. त्या सहाय्यक ग्रंथपाल पदाच्या आपल्याला फक्त एकच जागा बघायला मिळते आणि ती आहे ठाण्यामध्ये. त्यानंतर प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम तर याची आपल्याला त्या ठिकाणी 27 पदे हे नागपूरमध्ये दिलेली आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम या पदासाठी 15 जागा या आपल्याला नागपूरमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक याच्या जागा देखील आपल्याला नागपूरमध्येच बघायला मिळतात. त्या आहेत 14 आणि प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम इथे या जागा आपल्याला 48 बघायला मिळतात नागपूरमध्ये. असे नाशिकमध्ये 16 अधिक 166 एकूण 182 पदं बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला ठाण्यामध्ये 145 पदं बघायला मिळतात. नंतर अमरावतीमध्ये 83 पदं बघायला मिळतात आणि नागपूरमध्ये 192 असे जवळपास 602 पदं या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदांची भरती आदिवासी विकास मंत्रालयामार्फत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी
त्या ठिकाणी 23/11/2023 पासून सुरू होणार आहे दुपारी 3 वाजेपासून. तर त्याचा जो काही अ, अंतिम दिनांक आहे तो आहे 13/12/2023. पुढे आपण शैक्षणिक अर्हता आणि अनुभव बघतोय. तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी एज 14 एज 14 या ठिकाणी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. द्वितीय श्रेणीमध्ये ती कला, विज्ञान किंवा वाणिज्य अशा कोणत्याही शाखेमधून आपण जर ग्रॅज्युएट असाल, तरी आपण या ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा विधीची पदवी असेल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण त्याचबरोबर शारीरिक शिक्षण विषयाची जरी पदवी असेल, तरी तो व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. दुसरं जे पद आहे संशोधन सहाय्यक वेतन श्रेणी एज 14 तर यासाठी देखील आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. पण त्यामध्ये आपल्याला सांगितलं की गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील जर पदवी धारण केलं असेल, तर त्याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल. पुढचं जे पद आहे ते आहे उपलेखापाल, मुख्य लिपिक वेतन श्रेणी एज 13 ते यासाठी पण आपल्याला प्राप्त विद्यापीठाची पदवी त्या ठिकाणी पाहिजे. परंतु जर पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण केलेला एखादा उमेदवार असेल, तर त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. ते आहे आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी एज 13 तर या पदासाठी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला व्यक्ती पाहिजे. परंतु जर पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण केलेला जर एखादा उमेदवार असेल, तर त्याला त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं जे पद आहे, ते आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकीय सहाय्यक वेतन श्रेणी त्या ठिकाणी एज 8 दिलेली आहे. तर इथे आपल्याला मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर त्या ठिकाणी असला पाहिजे आणि जर कोणी गणित, त्यानंतर अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकीय शास्त्र यापैकी जर एखाद्या विषयाची पदवी धारण करणारा व्यक्ती असेल, तर त्या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर लघु टंकलेखक वेतन श्रेणी एज 8 तर या ठिकाणी देखील आपल्याला बघा आता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा त्याला आपण एस-एस-सी म्हणतो. लक्षात ठेवा काय एस-एस-सी. तर ही जी परीक्षा ज्याने उत्तीर्ण केली आहे, त्याचबरोबर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे शासकीय लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश अंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट व मराठी लेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्थ त्या ठिकाणी त्याला पाहिजे. म्हणजे टायपिंग पाहिजे आपल्याला या ठिकाणी. तर टायपिंग पहिली पाहिजे मराठी आणि दुसरी पाहिजे इंग्लिश. तर मराठीसाठी दिलेला आहे 30 शब्द प्रति मिनिटं आणि इंग्लिशसाठी पाहिजे 40 शब्द प्रति मिनिटाचा त्या ठिकाणी वेग. तर त्यासाठी लघुटंक लेखक म्हणून आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पुढे दिलं आहे अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी एज 8 तर अधीक्षक होण्यासाठी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा जो उमेदवार असेल, त्या ठिकाणी तो पात्र असेल. नंतर पुढे दिलंय अधीक्षक स्त्रीसाठी दिलेलं आहे. तर इथे पण वरील दिलेली जी अर्थ आहे, तीच अर्थ त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे गृहपाल पुरुष. तर याची वेतन श्रेणी एज 14 असेल. यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन, आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार त्या ठिकाणी पात्र त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे आपल्याला इथे काय पाहिजे तर पदव्युत्तर पदवी. ठीक आहे. पुढे दिलंय गृहपाल स्त्री. तर याच्यासाठी पण वरची जी पात्रता दिलेली तीच पात्रता या ठिकाणी लागू होणार आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे ग्रंथपाल. ग्रंथपालची वेतन श्रेणी आहे एज 8 तर ग्रंथपालसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच या ठिकाणी देखील एस-एस-सी पास पाहिजे. त्यानंतर पुढे ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीचा क्रम त्या ठिकाणी राहणार. म्हणजे आपल्याला ग्रंथालय शास्त्रामधील डिप्लोमा त्या ठिकाणी झालेला असावा.
त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लायब्ररीमध्ये 2 वर्षाचा त्या ठिकाणी त्याला एक्सपिरियन्स हवा. जर असा व्यक्ती असेल, तर तो त्या ठिकाणी ग्रंथपाल म्हणून अर्ज करू शकतो. पुढं दिलेलं आहे सहाय्यक ग्रंथपाल वेतन श्रेणी A7. तर यामध्ये आपल्याला 10वी त्या ठिकाणी पास पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले असा जो व्यक्ती असेल, तो या ठिकाणी पात्र असेल. पुढे आपल्याला पद दिलंय प्रयोगशाळा सहाय्यक. त्याची वेतन श्रेणी A6 दिलेली आहे. यासाठी हॅव पास एस-एस-सी एक्झाम. जो कोणी 10वी पास असेल, तो त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. 14वं पद दिलंय उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. मानधन दिलंय आपल्याला 20,000. तर यासाठी आपल्याला महत्त्वाचं की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याला जोडीला बी-एड किंवा समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार पात्र असेल. तर खाली आपल्याला विषय दिलेले आहेत. या विषयानुसार शिक्षक भरायचे. तर इंग्रजी विषयासाठी एम-ए इंग्लिश पाहिजे आणि त्याचबरोबर बी-एड द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण पाहिजे. त्याचबरोबर मराठी विषयासाठी एम-ए मराठी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण पाहिजे आणि बी-एड देखील द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे विषय आहे गणित. गणितासाठी एम-एस-सी मॅथ पाहिजे, द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि बी-एड त्याचं द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण आवश्यक आहे. पुढे बायोलॉजी किंवा जीवशास्त्र विषय जो आहे त्यासाठी एम-एस-सी जीवशास्त्र म्हणजे एम-एस-सी बायोलॉजी त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असायला हवा आणि त्याचं बी-एड द्वितीय श्रेणीत त्या ठिकाणी पूर्ण झालेला व्यक्ती त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर पुढे विषय दिला आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्री. एम-एस-सी केमिस्ट्री द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा आणि त्याची बी-एड जे असेल ते पण द्वितीय श्रेणीत पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो विषय आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. तर या फिजिक्ससाठी देखील एम-एस-सी फिजिक्स हवा आणि त्याचबरोबर बी-एड द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असायला हवा. त्यानंतर पुढचं पद दिलंय आपल्याला माध्यमिक शिक्षण सेवक. मराठी माध्यमसाठी त्याला मानधन दिलंय ₹18,000. उमेदवार पदवी आणि बी-एड व समकक्ष अर्थ धारण करणारा असावा. त्यानंतर विषयनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर इंग्रजीसाठी बी-ए इंग्रजी आणि बी-एड पाहिजे. गणितासाठी बी-एस-सी मॅथ आणि बी-एड पाहिजे. विज्ञान विषयासाठी बी-एस-सी सायन्स म्हणजे बी-एस-सी बी-एड त्या ठिकाणी कॅन्डिडेट असायला हवा आणि इतरमध्ये बी-ए मराठी किंवा इतिहास, भूगोल, हिंदी, अर्थशास्त्र बी-एड असणारा कोणताही व्यक्ती या ठिकाणी त्या ठिकाणी पात्र असणार आहे. तो पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. पुढे दिलंय प्राथमिक शिक्षण सेवक. मानधन दिलंय ₹16,000. तर या प्रायमरीसाठी या ठिकाणी हे पद असणार आहे विद्यार्थ्यांनो. तर ज्या उमेदवाराचं एस-एस-सी किंवा एच-एस-सी डी-एड असेल तर असा व्यक्ती त्या ठिकाणी पात्र असेल. त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता यापैकी जर एखादी परीक्षा जर उत्तीर्ण असेल म्हणजे टी-ई-टी लक्षात घ्या इथे जर टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी अशी जर त्यापैकी एखादी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असेल तर तो व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर पुढे दिले प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम. मानधन असेल 16,000. तर इथे उमेदवाराचे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असावे आणि तो डी-एड पदविका म्हणजे डी-एड नावाची जी पदविका असते तो त्या ठिकाणी इंग्रजी माध्यममधून पास असावा, तरच तो त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर टी-ई-टी आणि सी-टी-टी यापैकी जर कोणती एक परीक्षा पास असेल, तर त्या ठिकाणी त्याने अप्लाय करावं. पुढं उच्च श्रेणी लघुलेखक वेतन श्रेणी A15 हे पद दिलंय. यासाठी शासन मान्य माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा, बोर्डाची एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम, त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण म्हणजे टायपिंगची परीक्षा या ठिकाणी लागणारे विद्यार्थ्यांनो. दुसरं मराठी
120 शब्द प्रति मिनिट ही पण परीक्षा त्या ठिकाणी पास पाहिजे. टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट त्या ठिकाणी आपल्याला हवं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा या समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेतली जाईल. त्यानंतर पुढे दिलंय पद निम्न श्रेणी लघुलेखक. तर यासाठी SSC परीक्षा म्हणजे आपली 10वी 10वी परीक्षा त्या ठिकाणी पास हवं. त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी त्या ठिकाणी 100 शब्द प्रति मिनिट आणि निम्न श्रेणी लघुलेखक मराठी 100 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा उत्तीर्ण असायला हवी. त्याचबरोबर जर टंकलेखन म्हणजे टायपिंग झाली असेल 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी तर तो अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर MSCIT पाहिजे आणि सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा ही पुढे जे नियम दिले त्यानुसार घेण्यात येईल. पुढील निवडीची पद्धत तर ही सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी ही परीक्षा होणार आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम IBPS नावाची जी कंपनी आहे ती घेणार आहे. दुसरं म्हणजे की या एक्झाममध्ये किमान 45% गुण प्राप्त करणे त्या ठिकाणी आवश्यक राहील. तिसरं अशी गोष्ट आहे की यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. असे 200 मार्काचा त्या ठिकाणी पेपर होणार आहेत. तर यामध्ये आपल्याला संगणक म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल आणि यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 त्या ठिकाणी विषय असतील आणि प्रत्येक विषय हा 50 गुणांचा असेल. असे एकूण 200 गुणांची या ठिकाणी 2 तासांसाठी पेपर होणार आहे. तर इथे आपल्याला बघा सगळे जे पद दिलेत आणि या पदानुसार लेखी परीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे. तर गृहपालपासून ते आपल्याला सहाय्यक ग्रंथपाल यापर्यंत जी पदं दिली आहेत यांची जी लेखी परीक्षा होणार ती 200 मार्कापर्यंत होणार आहे. नंतर लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न लघुलेखक यांसाठी 100 मार्कांची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. तर जी 200 मार्काची एक्झाम होणार आहे यामध्ये 120 मिनिटं वेळ असणार आहे म्हणजे 2 तास वेळ असणार आहे आणि जी 100 मार्काची एक्झाम होणार आहे त्यामध्ये 60 मिनिटे म्हणजे 1 तासाचा त्या ठिकाणी वेळ असणार आहे. तर पुढे आपल्याला दिले परीक्षा शुल्क. परीक्षा शुल्क दिलेले आहे बघा. तर अमागास जे असेल म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 1000 रुपये त्या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे. मागासवर्गीयांसाठी त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक असतील, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक असतील तर यासाठी 900 रुपये त्या ठिकाणी परीक्षा शुल्क असेल. की उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर महत्त्वाचं काय, तर कोणती कागदपत्रे महत्त्वाची आणि आपल्याला स्वाक्षरी वगैरे जे असेल ते स्कॅन करून ठेवायचे आहे. तर सगळ्यात आधी छायाचित्र जे असेल आपलं पासपोर्ट साईज फोटो तो 4-4.5 सेमी बाय 3.5 सेमी एवढ्या याच्यामध्ये हवा. त्यानंतर स्वतःची स्वाक्षरी ही काळ्या शाईच्या बॉलपेनने त्या ठिकाणी केलेली असावी. ती स्कॅन करून आपल्याला ठेवायची आहे. नंतर स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर घेऊन तो त्या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेतील खाली दिलेला जो मजकूर आहे तो स्वअक्षरात लिहून घोषणापत्र त्या ठिकाणी काळ्या शाईने पांढऱ्या कागदावरती लिहायचं. म्हणजे इथे जो आपल्याला त्या ठिकाणी नमुना दिलेला आहे हा डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरताना त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागांतर्गत जी एक्झाम होणार आहे त्याबद्दल माहिती घेतली. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.